केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा 2 दिवसांच्या मुंबईच्या दौऱ्यावर होते। या 2 दिवसात त्यांनी लालबागच्या राजासह अनेक बाप्पांचं दर्शन घेतलं। मात्र या त्यांच्या दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार हे फारसे दिसले नाहीत, त्यामुळे चर्चांना उधाण आलं। अमित शहांनी घेतलेल्या महायुतीच्या बैठकीत दादा उपस्थित होते, मात्र इतर दौऱ्यातली त्यांची अनुपस्थिती मात्र अनेकांच्या नजरेतून सुटलेली नाही। पाहूया। भाजपचे चाणक्य अमित शहांचा मुंबई दौरा। भाजपसह महायुतीच्या नेत्यांच्या घेतल्या बैठका। विधानसभेसाठी शहांनी कोणता कानमंत्र दिलाय? केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे चाणक्य अमित शहा 2 दिवस मुंबईत होते। या 2 दिवसात त्यांनी लालबागचा राजा तसंच शिंदे फडणवीस यांच्याही घरच्या बाप्पांचं दर्शन घेतलं। याच दौऱ्यात अमित शहा यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक घेतली। त्यानंतर जाता जाता विमानतळावर बैठक घेत त्यांनी महायुतीच्या महत्त्वाच्या नेत्यांनाही कानमंत्र दिलाय। अमित शहांनी बैठकीत काय सांगितलं? महायुतीमध्ये प्रत्येकाचा सन्मान राखला जाईल। निवडून येणाऱ्या जागांची त्या ठिकाणाहून इच्छुक पक्षांची माहिती तात्काळ एकत्रित करा। वादग्रस्त नसलेल्या जागांवर राज्य पातळीवर निर्णय घ्या। महायुतीला अडचण होईल अशी वक्तव्य टाळा। राज्यातील नेत्यांची जागा वाटपाबाबत अंतिम चर्चा झाल्यानंतर पुढील आठवड्यात दिल्लीत बैठक होईल। तर मला पहिल्यांदा एकदा कळू द्या की महायुतीची बैठक होणार होती असं आपल्याला कोणी सांगितलं? महायुतीची बैठक होणार होती असं कुठेही त्या ठिकाणी चर्चाही नव्हती। आणि ज्या पद्धतीने काल दिवसभर किंवा संध्याकाळी आल्यानंतर अमित भाई त्यांच्या कामामध्ये त्या ठिकाणी व्यस्त होते, संध्याकाळी त्यांनी भारतीय जनता पक्षाची बैठक घेतली। त्यामध्ये काय भावगो वाटायचं काही कारण नाही आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीच्या अफवा ज्या काय जाणीवपूर्वक पसरवण्याचा प्रयत्न करताय त्या तथ्यही नाही। दरम्यान अमित शहांच्या या संपूर्ण दौऱ्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सोबत होते। मात्र अजितदादांची अनुपस्थिती महाराष्ट्राच्या डोळ्यातून काही लपली नाहीये। गृहमंत्री अमित शहा सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी बाप्पांच्या आरतीसाठी पोहोचले। लालबागच्या राजाच्या दर्शनाला देखील गेले। यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित नसल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं। महायुतीच्या बैठकीशिवाय दादा अमित शहांसोबत फारसे दिसले नाहीयेत। यावरून जयंत पाटील यांनी जोरदार टोला लगावलाय। जनता पक्षाची पॉप्युलरिटी पूर्वी समजा एखाद्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये 37% असेल तर ती आज एकदम 26% 27% आली आणि लोकांनाच धक्का बसला की हे भारतीय जनता पक्ष असं कसं करू शकते। आता त्याच्यातनं काही मार्ग काढायला कदाचित माझी अशी शंका आहे की त्यांना सांगतील की तुम्ही जरा तात्पुरते स्वतंत्र लढा, नंतर आपण सरकारमध्ये एकत्रित करू, असंही करतील ते। त्यामुळे दोन्ही गोष्टी इकडं ते यांच्याबरोबर राहिले तरी यांचं नुकसान आहे, ते लांब गेले तरी यांचं नुकसान आहे। गेल्या काही दिवसात महायुतीच्या काही नेत्यांमध्येच वाद घडल्याचं समोर आलं। त्या पार्श्वभूमीवर अमित शहांनी काही सूचना तर केल्याच, मात्र त्यांनी विधानसभेसाठी सज्ज राहण्यास देखील सांगितलंय। निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।